छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी होती रायगड, आज त्याच रायगडमध्ये सगळ्यात जास्त डान्स बार चालवले जात आहेत असं राज ठाकरे म्हणाले आणि पुन्हा एकदा डान्स बारचा मुद्दा चर्चेत आला। विशेष म्हणजे डान्स बार हा महाराष्ट्रात नेहमी वादाचा विषय राहिलेला आहे। पण मग अशा वेळी प्रश्न पडतो की महाराष्ट्रात डान्स बार सुरू आहेत का, त्याला परवानगी आहे का, जर ती आहे तर ती कशी आहे? बार, डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार, पब, क्लब अशा रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या या गोष्टींमध्ये काय काय फरक आहे? यातल्या कुठल्या ठिकाणी जाण्याआधी ते लीगल आहेत की इल्लीगल आहे हे सगळं समजून घेऊयात। नमस्कार, मी सुधीर, लोकमत मध्ये आपलं स्वागत। राज्याचे गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारमुळे आणि राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या रायगड मधील डान्स बारच्या मुद्द्यांमुळे हे सगळं चर्चेत आलंय। त्यामुळे सगळ्यात आधी जाणून घेऊ की महाराष्ट्रात डान्स बारला परवानगी आहे का? तर याचं उत्तर आहे हो। पण ती कशी? तर महाराष्ट्रात डान्स बारला मोठ्या अटी आणि शर्तींसोबत परवानगी मिळालेली आहे। 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन्स डान्स इन हॉटेल्स, रेस्टॉरंट्स अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन ऍक्ट हे पूर्ण ऍक्टचं नाव आहे। हा ऍक्ट लागू झालाय आणि त्यामुळं हे बारवरती, डान्स बारवरती निर्बंध आले। पण खरा विषय इथून पुढे सुरू होतो। महाराष्ट्र शासन बार, डान्स बार, पब, क्लब, ऑर्केस्ट्रा बार अशा वेगवेगळ्या आस्थापनांसाठी परवानग्या देतं। पण अनेक जण ऑर्केस्ट्रा बारचं लायसन्स घेऊन सर्रास बारबाला नाचवतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय फरक आहे, आत काय काय असतं, नियम काय काय असतात ते समजून घेऊया। बार नेमका काय असतो? बारच्या आतमध्ये नेमकं काय चालू असतं? बार हे असं ठिकाण असतं जिथं अल्कोहोलिक ड्रिंक्स, दारू वगैरे विकली जाते। तिथे जाणारे ग्राहक ठराविक टेबलवर बसून ते ड्रिंक घेऊ शकतात। तिथे खाण्याचे पर्याय सुद्धा उपलब्ध असतात। बारमध्ये मर्यादित आवाजात संगीत, छोटे लाईव्ह शो सुद्धा सुरू असू शकतात। बारसाठी बार चालकाला महाराष्ट्र सरकारकडून FL3 परवाना मिळवावा लागतो। या परवान्याअंतर्गत दारू विक्रीचं लायसन्स मिळतं। डान्स बार मध्ये काय असतं? डान्स बार हा सुद्धा बारचाच एक प्रकार आहे। इथं अल्कोहोलिक ड्रिंक सोबतच डान्स सुद्धा सुरू असतो। त्यामध्ये बारबाला नाचत असतात, ग्राहक पैसे उधळत असतात, डान्स करणाऱ्यांना टिप देत असतात। पण तुम्हाला माहिती आहे का, डान्स बार मध्ये पैसे उधळण्याची परवानगी नाहीये। बारबालांमध्ये आणि डान्स करणाऱ्या लोकांमध्ये अर्थातच ग्राहकांमध्ये 5 फुटाचं अंतर असणं कंपल्सरी आहे। त्याचबरोबर तिथल्या ज्या महिला आहेत डान्स बार मध्ये नाचणाऱ्या, त्यांना सुरक्षा, त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था, त्यांना जर गरज असेल तर पाळणाघराची व्यवस्था सुद्धा त्या बारबालांकरता त्या ठिकाणी निश्चित केलेली आवश्यक असते। संध्याकाळी 6 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत हे डान्स बार चालवता येतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। पब हे काय असतं? तर पब मध्ये कॅज्युअल वातावरण असतं जिथं डान्स बरोबर दारूच्या पार्ट्या सुद्धा सुरू असतात। ठराविक टेबलवर बसण्याचं तुम्हाला बंधन नसतं। तुम्ही तुमची ड्रिंक घेऊन कुठे फिरू शकतात, नव्या लोकांशी ओळख करू शकतात, बोलू शकतात। स्पेशली मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी तरुणाईला आकर्षक करणारे अनेक पब्स आहेत। क्लब काय प्रकार आहे? क्लब काय असतो? तर हा थोडा मोठा विषय असतो। तिथं डान्स फ्लोर असतो, DJ असतो, लाईव्ह म्युझिक असतं, मोठ्या मोठ्या पार्ट्या असतात। क्लबमध्ये एंट्रीसाठी फीस असते। त्याचबरोबर तुम्ही मेंबरशिप सुद्धा घेऊ शकतात। DJ नाईट्स आणि बड्या सेलिब्रिटीजच्या, इन्फ्लुएन्सरच्या उपस्थितीत थीम बेस्ड पार्ट्या सुरू असतात। काही क्लब्समध्ये स्विमिंग पूल आणि गेमिंग झोन सुद्धा असतात। पब आणि क्लबलाही FL3 लायसन आवश्यक असतं, ज्यामध्ये तुम्हाला देशी किंवा विदेशी मद्य परवाना विक्रीचा आणि त्याच ठिकाणी बसून तो ग्राहकांना पिऊ देण्याचा परवाना मिळत असतो। ऑर्केस्ट्रा बार नेमकं काय असतं? हे प्रामुख्याने लाईव्ह संगीत आणि गायन यांच्यासाठी ओळखलं जातं। इथंही FL3 परवाना आवश्यक असतो। तसंच लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्ससाठी लायसन असतं। त्याचबरोबर यामध्ये लाईव्ह संगीत किंवा गायन सादरीकरणासाठी स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा परवाना घ्यावा लागतो। यासाठी आपलं सरकार पोर्टलवर अर्ज केला जातो, जिथं त्या माध्यमातून पुढची प्रक्रिया होऊन ते लायसन्स मिळतात। तर सर्वोच्च न्यायालयानं 2019 मध्ये डान्स बार पुन्हा सुरू करायला परवानगी दिली आहे, पण कठोर नियम सुद्धा घालून दिलेले आहेत। हा डान्स बार जो सुरू असणार आहे तो रात्री 11:30 पर्यंतच उघडा ठेवता येणार आहे। बारबालांना टीप देण्यासाठी नोटा उधळण्यावर बंदी असणार आहे। 5 फूट दूर उभं राहून बारबालांपासून तुम्हाला नाचता येईल किंवा त्यांच्याकडे जे पैसे द्यायचे ते देता येतील टीप म्हणून। त्याचबरोबर वरच्या सगळ्याच ठिकाणी स्थानिक प्रशासन सुद्धा वेळेच्या मर्यादा घालू शकतं, आणखी काही नियम घालू शकतं। सगळ्याच गोष्टींसाठी वरच्या ज्या आपण पाहिल्यात, बार, डान्स बार, पब, क्लब, या सगळ्याच ठिकाणी तुम्हाला FL3 जे लायसन आहे मद्य विक्रीचं आणि तिथे बसून पिण्याचं ते आवश्यक असणार आहे। या सगळ्या प्रक्रिया, हे लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रिया जरी किचकट असल्या तरी तुमच्या ठराविक ठिकाणी ओळखी असल्या आणि ठराविक रकमा योग्य ठिकाणी पोहोचवल्या की तुम्हाला हे लायसन्स सहजासहजी मिळतं।
असंही माहिती देणाऱ्यांनी सांगितलेलं आहे। रायगड, मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या अनेक शहरात, त्याचबरोबर नागपूर आणि इतर काही छोट्या शहरात सुद्धा हे सगळे ऑर्केस्ट्रा बार आणि कला केंद्राच्या नावानं अश्लील प्रकार चालत असतात। अनेक डान्स बारमध्येही सर्रासपणे नियमांचं उल्लंघन केलं जातं आणि तिथूनच गुन्हेगारही जन्माला येतात, त्याचबरोबर अनेकांचे सातबारे सुद्धा खुले होतात। ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन पुन्हा भेटूयात। पाहत रहा लोकमत।